तुम्ही जे सगळे शब्दप्रयोग म्हणजे तुम्ही उद्धृत केले लोकांना, म्हणजे हर्षवर्धन सपकाळ चोमू म्हणले, चोर मुख्यमंत्री, कोबरा शिस्तेदार म्हणले, किंवा पप्पू होऊ नको असं म्हणाले आदित्य ठाकरेंना फडणवीस. त्याच पातळीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये बच्चू कडू काल मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की कर्जमाफी 30 जूनला आम्ही करू, कारण ते निवडणूक जाहीरनाम्यात आहे, आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये 90% शेतकऱ्यांचे टाकले जातील. आणि हे सगळं असताना कुठेतरी केंद्रीय नेतृत्व जे आहे ते ओपनली राज ठाकरेंच्या बाजूला उभं राहिलंय. काँग्रेस वोटिंग झाल्यानंतर बघा, काँग्रेस सरळ म्हणते की राज ठाकरे आम्हाला चालतील, कारण ते स्थानिक स्वराज्य संस्थांचं टार्गेट आहे. ते मला काही तार्किकदृष्ट्या तितकंसं खूप लॉजिकली पटणार काय असं वाटलं नाही. मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अनेक विषय गेल्या आठवड्यामध्ये घडलेले आहेत. कालपर्यंत, अगदी काल रात्री उशिरापर्यंत अनेक विषय घडलेले आहेत. हे घडलेले विषय ह्याच्यातले काही राजकीय आहेत, काही राजकीय अंगाच्या बाहेरचे आहेत. राजकीय अंगाच्या बाहेरचे विषय असेल तर ती महिला क्रिकेटची मॅच आहे. काल अत्यंत रोमहर्षक, चित्तथरारक अशी मॅच झालेली आहे आणि भारताची महिला टीम विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेली आहे. आपण अंतिम फेरीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. ज्या पद्धतीने त्यांनी ऑस्ट्रेलियावरती विजय मिळवलेला होता, हा विजय अत्यंत चित्तथरारक होता आणि रोमहर्षक होता. पुरुषांच्या संघा इतकीच जबाबदारीने आणि अत्यंत उत्तम पद्धतीने ही मॅच खेळली गेली आणि त्यामुळे आपण नक्कीच निश्चितपणे या टीमला शुभेच्छा चिंतूया. अर्थात तो राजकारणाचा विषय नसल्यामुळे आपण त्याच्यावर चर्चा करणार नाही आहोत. मात्र चर्चा करण्यासारखे विषय जे आहेत ते आपण आहेत ते अमित शहाची भेट झाली आता मुंबईमध्ये. शिवसेना उभाठा पक्षाचा निर्धार मेळावा झाला. त्याच्यानंतर राज ठाकरे नकोत म्हणून शरद पवार पक्षाच्या लोकांनी काही मागणी केलेली आहे. त्याच्याबरोबर शेतकरी मोर्चा झाला बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये. त्याच्यामध्ये अनेक नेते सहभागी होते नागपूरमध्ये आणि त्याची परिणिती काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये कर्जमाफीची, म्हणजे शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी आहे, जी बहुचर्चित आहे, बहुप्रतीक्षित आहे आणि बहुमागणी अशी ज्याची आहे, अशा पद्धतीची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. हे सगळे ताजे विषय आहेत, हे महत्वाचे विषय आहेत आणि हे करंट अफेअर ज्याला आपण म्हणता येईल असे विषय आहेत. या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, आपण सुरुवात करताना आपण कर्जमाफीपासून करूया, कारण विषय अगदी काल रात्रीचा ताजा आहे, उशिरा झालेला आहे. म्हणजे रात्री उशिरा जाहीर झालेला आहे. विषय असा आहे की नागपुरात मोर्चा निघाला. मोर्चा निघाल्यानंतर त्या मोर्चाच्या डिटेलमध्ये आपण नंतर जाऊया. आधी आपण कर्जमाफीची जी घोषणा झालेली आहे त्या कर्जमाफीच्या घोषणाबद्दल आणि त्याच्या व्यवहार्यतेबद्दल आपण थोडंसं बोलूया. कर्जमाफीची घोषणा अखेर मुख्यमंत्र्यांनी केली म्हणजे घोषणा अजून केलेली नाही, परंतु डेडलाईन सांगितली. कर्जमाफी नेमकी कधी होणार आहे हे सांगितलं आणि त्यासाठी पुन्हा एकदा नव्याने 9 जणांची समिती स्थापन केलेली आहे. मुख्यमंत्र्यांचं जे म्हणणं आहे ते असं आहे की कर्जमाफी शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, ती बँकांना मिळून उपयोगाची नाही, कारण बँकांचा फायदा झाला तर त्याचा शेतकऱ्याला काही उपयोग होत नाही. एका अर्थी हे म्हणणं बरोबर आहे, परंतु हे मुख्यमंत्री ते म्हणतात ते कितपत व्यवहार्य आहे, राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही कर्जमाफी कितपत शक्य आहे आणि जर ती कर्जमाफी झालीच तर राज्याची आर्थिक परिस्थिती काय असेल. हे बघा, 2 गोष्टी अशा आहेत की आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे गंभीर विषय आहे, कारण यंदा अतिवृष्टी झालेली आहे. पण शेवटी कसं असतं, आपण दर आठवड्याला हे राजकीय विश्लेषण करतो. तुम्ही जसं सुरुवातीला काल रात्री आपण मुंबईचे सगळं रेकॉर्ड करतो आणि मुंबईतच विश्वचषक स्पर्धा महिला क्रिकेटची झाली आणि त्यात उपांत्य फेरीत म्हणजे सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने, महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्याबद्दल तुम्ही त्यांचं अभिनंदन केलं. मी देखील अभिनंदन करतो. मी क्रिकेट तितकंसं फॉलो करत नाही, मी फुटबॉल प्लेअर असल्यामुळे, किंबहुना भारतात क्रिकेट हा धर्म जरी असला तरी तितक्या प्रमाणात फॉलो करत नाही. पण तरी आपल्या ऑडियन्सला आपण चर्चा राजकारणाची करत असलो तरी पत्रकारितेत तितकी वर्ष काम करतो, तर आपल्याला ऑप्शनला कुठले विषय टाकून चालत नाही. तर क्रिकेटचा महिला वर्ल्ड कप जो आहे आता, महिलांचा क्रिकेटचा वर्ल्ड कप, त्याच्यात उपांत्य फेरीत भारतीय संघ जिंकलाय. आणि खालच्या विजयाचं महत्व काय आहे, तर महत्व असं आहे की आज
एक 20 वर्षापूर्वी 15-20 वर्षापूर्वी जो ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य संघ होता पुरुषांच्या क्रिकेटमधला, म्हणजे आधी ॲलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ हे सगळे लोक, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 2 किंवा 3 टीम होऊ शकतील इतके चांगले प्लेयर त्यांच्याकडे होते आणि ते अजेय, म्हणजे कोणालाही हरवायचे सर. म्हणजे वर्ल्ड कप फायनलला रिकी पॉन्टिंगने 2 मारल्यानं आपण हरलो हे आमच्या पिढीतल्या अनेकांना आठवत आहे. तसं आपली फार स्वप्न भंग केली त्यांनी त्यावेळेला 150-200 मारून, 150 रन मारून. तसं ऑस्ट्रेलियाचा महिलांचा संघही बलाढ्य आहे महिला क्रिकेटमध्ये आणि कायम भारत त्यांच्याशी थोडासा टाईट मॅचमध्ये हरणं वगैरे होत होतं. काल आपण ज्या प्रकारे मॅच जिंकलो, हे जसं राष्ट्रीय पातळीवर आपण म्हणतोय, की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आता समर्थ होतोय, भारत आता प्रत्युत्तर देतो, पहलगाम नंतर प्रत्युत्तर देतो. त्या पद्धतीचा खेळ काल केला गेला भारताच्या महिला संघाकडनं आणि ऑस्ट्रेलियानं ज्या प्रकारे हरवलं, म्हणजे त्यांनी ठेवलेला धावांचा डोंगर काही इतकं सहज आव्हान नव्हतं. पण आपण 8 चेंडू राखून आणि 5 आणि 7 विकेट फक्त घालून ते जिंकलं. तो एक अख्ख्या महिला क्रिकेटचा कॉन्फिडन्स वाढवणारा, क्रीडा विश्वाचा कॉन्फिडन्स वाढवणारा आणि देशाला देखील अतिशय अभिमान वाटावा असा विजय आहे. आता फायनल आपण सहज जिंकू असं म्हणायला पाहिजे ऑस्ट्रेलियाला हरवल्यावर. पण कुठली लढाई जिंकल्याशिवाय ती जिंकली म्हणणं योग्य नाही. तेही तितक्याच काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून खेळलं पाहिजे आणि जिंकलं पाहिजे अशा शुभेच्छा देतो आणि मग आपल्या मुख्य विषयाकडे वळतो राजकारणाच्या. त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा विषय असा आहे, की आपल्याकडे सरकार दरबारी नोंदणीकृत शेतकरी म्हणजे मागच्या एक काही काळापूर्वीपर्यंत ते 1,38,000 किंवा असे म्हणजे नोंदणीकृत शेतकरी असतात, अधिकृत शेतकरी मानला जातं. आता प्रॉब्लेम असा आहे, की शेतीला म्हणजे शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लावावा असं मी मत वेळोवेळी मांडलं अनेक ठिकाणी. शेतकरी राजा, शेतकरी वर्ग नाराज होतील काही, पण जसं समाजामध्ये आपण नोकरदार लोक आहेत, सरकारी नोकऱ्या आहेत, खाजगी क्षेत्रातल्या आहेत आणि ठराविक उत्पन्नाच्या पुढे म्हणजे आता अर्थमंत्र्यांनी केंद्रातल्या 1,00,000ची लिमिट केली म्हणजे 12,00,000च्या पुढे टॅक्स पडेल इन्कम टॅक्स. तसं शेतीमध्ये ज्याची 100 एकर जमीन आहे, 50 एकर जमीन आहे, 25 एकर जमीन आहे, ज्याला खूप उत्पन्न होतं शेतीतनं किंवा कापूस असेल, द्राक्ष असतील, साखर असेल म्हणजे ऊस आहे, अशी नगदी पिकं घेणारे मोठे शेतकरी आहेत. तर त्यांना काय इन्कम टॅक्समधनं वगळावं? हा मला पडणारा प्रश्न आहे आणि थोडंसं त्याला आपण जी विषमता म्हणतो ती दूर करण्याची गरज आहे, आर्थिक विषयातली आणि शेतीच्या विषयातली. त्याच पातळीवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये बच्चू कडू काल मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, की कर्जमाफी 30 जूनला आम्ही करू कारण ते निवडणूक जाहीरनाम्यात आहे, आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे. तर 30 जून पूर्वी ती केली जाईल. म्हणजे 30 जूनच्या नंतर नाही, 30 जूनच्या आत केली जाईल. त्याचं कारण असं, की आत्ता जी अतिवृष्टी झाली अख्ख्या महाराष्ट्रात जवळपास 36 पैकी 30-32 जिल्हे हे अतिवृष्टी बाधित आहेत. म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यांच्या खात्यात आता आपण पैसे टाकायला सुरुवात केली आणि ते 31,000 कोटीचं पॅकेज खात्यात जाणार आहे. त्याच्यावर एक 1,500 कोटी जाहीर केलेत. एनडीआरएफचा निधी आलाय. हे सगळे पैसे खात्यात टाकण्याची प्रक्रिया आता त्याच्यातले 31,000 कोटीमधले 8,000 कोटी टाकले गेलेत. पुढच्या 15 दिवसामध्ये 90% शेतकऱ्यांचे टाकले जातील आणि उरलेल्या 10% मधून काही टेक्निकल अडचणी असतील ते कालांतराने पूर्ण होतील. हे मुख्यमंत्री सांगतायत. त्यामुळे आज त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल कारण सरकारकडे जी माहिती असते तितकी आपल्यायोग्य कोणाकडे नसते. त्यामुळे बच्चू कडूंनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय आणि म्हणूनच बच्चू कडू, राजू शेट्टी, त्याच्यानंतर वामनराव चटप जुने शरद जोशींचे सहकारी, अजित नवले आहेत, महादेव जानकर आहेत. सगळे लोक आहेत हे आणि हे शेतकरी नेते आणि बच्चू कडू या लोकांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे. त्यामुळे आता कर्जमाफी 30 जूनच्या पूर्वी होईल. मग कर्जमाफी म्हणजे काय? तर बच्चू कडूंनी जो माध्यमांना बाईट दिला त्याच्यात उल्लेख झाला, की शेतकरी याचा अर्थ सरसकट सगळे शेतकरी नसणार, जसं लाडक्या बहिणींचं झालं तसं. त्यामुळे त्याच्यामध्ये जेन्युइनली जे गरीब शेतकरी आहेत, अल्पभूधारक आहेत, काही विशिष्ट त्याला जसं 70,000 कोटीची कर्जमाफी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दिली गेली. त्यावेळेला सुद्धा 2 हेक्टरची अट ठेवली होती आणि त्यामुळे विदर्भातले अनेक लोक त्याला एलिजिबल किंवा पात्र ठरले नव्हते. कारण विदर्भामध्ये लँड होल्डिंग जास्त आहे 2 हेक्टरपेक्षा म्हणजे 5 एकरापेक्षा जास्त आहे अनेक शेतकऱ्यांचं. तर विदर्भाला त्या 70,000 कोटीचा फारसा फायदा झाला नाही आणि त्याचं राजकीय नुकसान काँग्रेसला भोगायला लागलं. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला वर्षानुवर्ष असूनही विदर्भामध्ये सर्वाधिक जागा आमदारकीच्या 14 साली भारतीय जनता पक्षाच्या आल्या आणि काँग्रेसच्या हातातून विदर्भ गेला तेव्हापासून गेलेलाच आहे बऱ्यापैकी प्रमाणात. आणि ते होऊ नये म्हणून आत्ताची जी कर्जमाफी असेल ती देताना सुद्धा एकतर लँड होल्डिंगची अट, त्याबरोबर गरीब श्रीमंत शेतकरी अशी अट, ज्याच्या खात्यामध्ये 10 लाख रुपये आहेत, ज्याच्याकडे उत्पन्न 5 लाख आहे, 10 लाख आहे, हे वगळले जातील आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत कुठल्याही लोककल्याणकारी राज्यामध्ये किंवा कल्याणकारी वेलफेअर स्टेटमध्ये राज्यामध्ये जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांचे लाभ जावेत.
हे डोळ्यात तेल घालून बघितलं जाईल आणि त्या दृष्टीने ती कर्जमाफी केली जाईल. आता हे पैसे 15-20 दिवसात, 1 महिन्यात जमा झाले, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील. राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता स्थिर आहे, त्यांना काही धोका नाहीये. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, की त्यानंतर त्या जून एंडच्या काळापर्यंतच्या 2-4 महिन्यामध्ये हा सगळा एक्झरसाइज होईल आणि कर्जमाफीचं वचन दिलेलं आज तरी मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे पाळलं जाईल, असं मला वाटतं. आर्थिक परिस्थिती राज्याची पाहता राज्यावरती असलेलं कर्ज, सुरू असलेल्या कल्याणकारी योजना, ज्याच्यामध्ये एक लाडकी बहीण सगळ्यात मोठा आत्ताच्या घडीला नाही म्हटलं तरी ती लायबिलिटी आहे. त्यात पुन्हा हे 32,000 कोटीचा अतिवृष्टीचा विषय आलेला आहे. 46,000 कोटी आणि 32,000 कोटी इतका मोठा बोजा पडल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा बोजा कितपत सहन करू शकतो आपण? ही बोजा सहन करू शकतो. कारण असं की अमेरिकेसह, म्हणजे अमेरिका हा मोठा देश आहे, आज लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्या जगातल्या तरुणांसाठी आणि ज्यांना आपलं भविष्य घडवायचं त्यांच्यासाठी, म्हणून लोक अमेरिकेकडे जात राहतात. अमेरिकेची डेट इकॉनॉमीच आहे, कर्जावरच चालू आहे सगळं. तसं कर्ज असणं ही सामान्य माणसाच्या मनात जी भीती असते ना, राज्य सरकारसाठी म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी डेट टू जीडीपी रेशो हा जो असतो, म्हणजे कर्जाचं जीडीपीशी असलेलं गुणोत्तराचं प्रमाण जे असतं त्याचं एक लिमिट केंद्र सरकारने निश्चित केलेलं असतं. ते जे लिमिट आहे ते 25चं असतं गुणोत्तराचं. आपण आता काहीतरी 16, 18, 20च्या आतच आहोत. म्हणजे 16 ते 18 होतं आणि थोडंसं वाढलं असेल, कर्ज वाढेल तसं. त्यामुळे कल्याणकारी योजना आखताना क्रॉस सबसिडायझिंग करावं लागतं. कोणाचं तरी काढून कोणाला तरी द्यावं लागतं. आता लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना, की ज्यांनी यांचं सरकारच तरलं. म्हणजे फडणवीस आणि यांचं, एकनाथ शिंदे होते आणि ते परत सत्तेवर होता, फडणवीस मुख्यमंत्री झाले, म्हणजे महायुतीचं. परंतु कल्याणकारी राज्य चालवताना लोकप्रियतेच्या घोषणा करू नयेत या मताचा मी आहे, वैयक्तिक विश्लेषक म्हणून. आणि राजकारणी लोक हे का करतात त्याचं विश्लेषण असं आहे, की त्यांना त्यामुळे मतं पडतात. परंतु कुठलीही गोष्ट फुकट देऊ नये या मताचा मी आहे. त्यामुळे 80 कोटी जनतेला धान्यही फुकट देऊ नये, कारण ते आळशी होतात. आणि दुसरीकडे अ, हे जे कर्जमाफी आहे त्यापासनं लाडकी बहीण अशा कुठल्या योजना देऊ नयेत आणि तरीही हे कर्जमाफी देणार आहेत. तर काहीतरी विचार करूनच देणार असतील, कारण राज्यातला शेतकरी संकटात आहे. मग तो देताना 70,000 कोटीची कर्जमाफी मनमोहन सिंग सरकारने दिल्यानंतरही काही काळाने परत शेतकरी होतो कर्ज बाजारी. त्याची कारणं काय? मग बँकांकडे पैसे जातात, प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळत नाहीत. तर एक दुष्काळ जो आहे तो महाराष्ट्राला 10 वर्षापूर्वीपर्यंत 5,000 कोटी रुपयाचं नुकसान व्हायचं किंवा पडायचं सरकारला. सरकारच्या आता ती रक्कम वाढत चालली आहे. म्हणून शेतकऱ्याला सक्षम बनवताना जलयुक्त शिवारसारख्या योजना असतील, त्या राबवणं, शेतकऱ्याला त्याची इनपुट कॉस्ट आहे ती कमी होणं आणि त्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळणं. या पातळीवरचे प्रयत्न एकीकडे करतानाच आत्ताची कर्जमाफी आहे, ती कायमस्वरूपी एकदा दिल्यानंतर परत-परत दिली जाणार नाही, हे कुठेतरी निश्चित करावं लागेल. कारण कसं असतं, की आपल्या शरीराला जखमा होतात तेव्हा काहींना मलमपट्टी लागते, काहींना नुसतं ऑइंटमेंट किंवा मलम लागतं, काहींना नुसतं आपण एखादं बर्मानली भाजलेली जखम बरी होते आणि काही वेळेला सर्जरी करावी लागते. आज शेतीची अवस्था जर सर्जरी करण्यासारखी असेल, तर हा कर्जमुक्ती हा उपाय फक्त एक शस्त्रक्रियेसारखा समजायला हवा. त्यानंतर परत शस्त्रक्रियेची वेळ येऊ नये अशा पद्धतीने तो केला जायला हवा. इतकंच आपण आता म्हणू शकतो. पण तो परवडेल का राज्याला? तर परवडू शकतो, कारण आपल्यालाही किती आपली आर्थिक परिस्थिती नसली तरी ॲक्सिडेंटल दरानं हात तुटला तर काय करायला लागेल? शस्त्रक्रिया करावीच लागेल. आपण कर्ज काढतो, काहीतरी करतो, तसं राज्यही करेल. आणि बळीराजा सुखी झाला. आज भारताची ताकद जी जगाच्या इंटरनॅशनल लीगमध्ये, त्याचं एकमेव कारण असं आहे, की अन्नधान्य उत्पादन प्रचंड आहे. अनेक देश म्हणजे रशियात पावाला रांगा लागल्या होत्या. ती परिस्थिती भारतात उद्भवलेली आहे, उद्भवायची शक्यता नाही. कारण अन्नधान्य उत्पादन आहे. म्हणून बळीराजा टिकला तर राज्य टिकेल. म्हणून आत्ता कर्जमाफीचा उपाय जो आहे तो शस्त्रक्रियेसारखा करायला हवा आणि नंतर मात्र त्याच्यात सेग्रिगेशन करून डिफरन्सिएशन करावं लागेल, की चांगले शेतकरी, वाईट शेतकरी, एफिशियंट शेतकरी, इनएफिशियंट शेतकरी, श्रीमंत शेतकरी, गरीब शेतकरी हे करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. निश्चितपणे. याचाच आपण राजकीय भाग जर पाहिला आपण, तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल. बच्चू कडूंनी जो काय मोर्चा काढला, दोन याच्यामध्ये पुन्हा पुन्हा दोन भाग करतो मी. मुंबईमध्ये एक मोर्चा आला जरांगे पाटलांचा आणि तो देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत योग्य पद्धतीने हँडल केला. हायकोर्टाचा त्याला दट्ट्या होता. तीच परिस्थिती बच्चू कडूंच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये नागपुरात जरी तो निघाला तरी हायकोर्टाचा दट्ट्या लागला. त्याच्यामुळे देखील ते आंदोलन एका प्रेशर खाली आलं. म्हणजे हे आंदोलन पण प्रेशर खाली आलं, हे आंदोलन पण प्रेशर खाली आलं. हा एक भाग, हा योगायोग समजायचा का? दुसरा महत्वाचा गोष्ट, ज्या पद्धतीने फडणवीसांनी दोन्ही आंदोलन हाताळलेली आहेत, त्याच्यातून कुठेतरी शिंदेना डावलण्याचा, अजित पवारांना डावलण्याचा आणि एकट्याने आंदोलन हँडल करण्याचा हा विषय येतो का? त्याचं कारण असं
की बच्चू कडूंच्या मागे बोलावता धनी कोण अशा पद्धतीची चर्चा सातत्याने आहे. बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक. ते आधी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये शिक्षण राज्यमंत्री होते. आणखी पण त्यांच्याकडे खाती होती. ते सरकार गेल्या गेल्या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते देखील पाठीराखे होते. त्यांना दिव्यांग विभागाचं प्रमुख बनवलेलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये ते पराभूत झाले आणि पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा आक्रमक झाले. आपण जर पाहिलं असेल तर शिंदेबद्दल बोलताना ते थोडे सॉफ्ट असतात, फडणवीसांबद्दल बोलताना ते आक्रमक असतात. हे सगळं कुठेतरी पाहिलं तर बच्चू कडूंनी, राजू शेट्टी, महादेव जानकर, नंतर रविकांत तुपकर, वामनराव चटप, अजित नवले हे सगळे फडणवीस विरोधी जे लोक आहेत हे सगळे एकत्र करून हा मोर्चा काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तो व्यवस्थित हँडल केला असं आपल्याला वाटतं का? आणि ह्याच्या मागे काही ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं अशी लोकांमध्ये चर्चा आहे, याबद्दल आपल्याला काय म्हणता येईल? हे बघा, दोन गोष्टी अशा आहेत की इंटर पार्टी आणि इंट्रा पार्टी म्हणजे काय? तर पक्षांमधलं राजकारण, म्हणजे एक पक्षाचं दुसऱ्या पक्षाशी असलेलं राजकीय कॉम्पिटिशन म्हणूया आपण त्याला, वैर नको म्हणायला, स्पर्धा म्हणूया. त्या राजकारणाच्या स्पर्धेमधनं पूर्वी मी म्हणलो की महाराष्ट्रामध्ये जे काही आता चालू आहे त्याच्यामध्ये काही राजकारणी लोकांच्या जोड्यांचा संघर्ष आहे. म्हणजे शरद पवार अजित पवार असेल, शरद पवार फडणवीस असतील, फडणवीस उद्धव ठाकरे असतील, उद्धव ठाकरे राज ठाकरे असतील, किंवा अजित पवार सुप्रिया सुळे असतील, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असतील. तर ह्या जोड्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा आणि त्यांच्या व्यक्तिगत संबंधांच्या तणावातनं ही जी काही राजकीय स्थिती झाली आहे. आता राज ठाकरे उद्धव ठाकरे सध्या एकत्र आहेत. 9 ते 20 वर्ष, 18 वर्ष आलेत एकत्र. ठीक आहे, तात्कालिक कारण असेल, पण चांगले दोन भाऊ एकत्र आले. तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीला इतकं जास्त यश मिळालंय की जवळपास 2/3 मेजॉरिटीपेक्षा जास्ती आहे. त्यामुळे 40-50च आमदार विरोधकांचे आहेत महाविकास आघाडीचे. आता मग काय होणार आहे या सत्ता संघर्षामध्ये? जर देवेंद्र फडणवीस इमिजिएटली दिल्लीला जाणार नसले तर काय? तर महत्वाकांक्षा कोणाला आहेत? अजित पवारांना आहेत, एकनाथ शिंदेना पण आहेत. पण अजित पवारांना हे राजकीय परिपक्वता आहे की आपण इतक्या लगेच मुख्यमंत्री बनणार नाही, कारण आपल्या मागे आता काँग्रेस नाही आणि हे दोन पक्ष आहेत ते एकत्र हिंदुत्ववादी पक्ष आहेत. तर हे दोघं मिळून आपल्याला मुख्यमंत्री करणार नाही याची त्यांना चांगली जाण आहे. पण एकनाथ शिंदे हे 2.25-2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत आता, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकल्यानंतर आता फडणवीस झालेत. त्यामुळे हा सुप्त सत्ता संघर्ष कुठेतरी चालू राहतो. जरांगे पाटलांचं आंदोलन जे गणेश चतुर्थीच्या दिवशी निघाले आणि गणपतीचे 5 दिवस मुंबईत होते, खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर लोक होते. तर ते आंदोलन आणि हे आंदोलन अशी तुलना का होत नाही? तर ते आंदोलन मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं आणि हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. तरी देखील जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करता करता शेतकऱ्यांची भाषा बोलायला लागले. त्यामुळे कुठेतरी जरांगे पाटलांना एक प्रतिस्पर्धी म्हणून बच्चू कडूंना उभं करायचंय का? म्हणजे हा महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मिळून सजगपणे घेतलेला निर्णय आहे का, की एक मोर्चा काढायचा मोठा, तो नागपूरला काढायचा, मुंबईत आणायचा नाही आणि नंतर इथे चर्चा करून तो विषय संपवायचा, असं केलंय का? हा एक अँगल आहे. दुसरा, बच्चू कडू तुम्ही म्हणालात तसं मूळचे शिवसैनिक आहेत आणि शिंदेच्या जवळचे आहेत, आणि तुम्ही जे म्हणताय ती बोलोईते धान्याची चर्चा तीच आहे की बच्चू कडूंना ह्याच, कारण या मोर्चामध्ये सुद्धा ट्रॅक्टर, गाड्या, मोठ्या प्रमाणावर गाड्या होत्या. जसं जरांगे पाटलांच्या मोर्चाला सुद्धा जालन्यापासून मुंबईपर्यंत वाटेत खायची प्यायची व्यवस्था, या गावातनं 8,000 पोळ्या आल्या, त्या गावातनं 15,000 आल्या, भाजी आली, सगळे रस्त्यावर खेळतात, मस्त आनंदात आहेत. तर ही आंदोलनं विद्रोहाची आंदोलनं होती का अतिशय सुनियोजित व्यवस्थित आंदोलनं होती, व्यवस्थापन शास्त्र वापरून केलेली, असा प्रश्न पडतो. आणि तो पडत असल्यामुळे बोलोईत धनी कोणी वेगळेत काही चर्चा होते. मला मागे बोलोईत धनी कोण हे सिद्ध नाही करता आलं तरी तुम्ही म्हणालात तसं परिस्थितीजन्य पुराव्यावरनं शिंदेकडे बोट दाखवलं जाते आता, आणि ते स्वाभाविक आहे, कारण अजित पवार काही बच्चू कडूंच्या मागे असतील अशा आंदोलनाच्या, असं त्यांचा एकूण राजकीय व्यवहार बघता वाटत नाही. म्हणून शिंदे असू शकतील अशी चर्चा आहे. ते काही जरी असलं तरी त्या निमित्ताने शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत असेल राज्याच्या, तर आपण त्या पॉझिटिव्हिटीकडे किंवा विधायकतेकडे बघायला हवं. आणि ह्यांचं राजकारण पडद्यामागचं आहे, ते पडद्यामागे चालू राहील, आपण ते लोकांना एक्सप्लेन करून सांगू. पण ही राजकारणं चालू असतात, शहकार्ष चालू राहतात, आणि त्यातनं राजकीय दृष्ट्या परिपक्व होणं, मोठं होणं, त्याचबरोबर जनतेचं नेतृत्व करायचं म्हणून जनतेचे निर्णय घेणं, हेही करावं लागतं. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे तिघही बच्चू कडूंच्या कालच्या चर्चेला होते. आणि तुम्ही जे नेते म्हणालात ते सगळे फडणवीस विरोधी असं नाहीये. ते कुठलेही सरकार सत्तेवर असेल, म्हणजे राजू शेट्टी वर्षानुवर्ष आंदोलनातले नेते आहेत, तेव्हा त्यांना
ऊस शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे लागतात, साखर कारखान्यांचे प्रश्न मांडावे लागतात, तेव्हा जो कोण सत्तेवर असेल त्याच्याविरुद्ध त्यांना बोलावं लागतं. त्यामुळे त्यांचं असं काही सिलेक्टिव्हली चॉईस नसतो की या मुख्यमंत्र्याविरुद्ध आंदोलन त्या, की जे मराठा मोर्चामध्ये दिसलं की फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मोर्चे जास्त निघाले, 50 मोर्चे. उद्धव ठाकरे असताना एकही निघत नाही, त्याच्यावरून शंका येते. तसं आत्ता घडलेलं नाही. त्यामुळे तशी तुलना करणं योग्य नाही. आणि वामनराव चटप हे शरद जोशींचे अनुयायी आहेत. ते सगळे शरद जोशींचेच अनुयायी पण आहेत. शरद जोशी केंद्रात वाजपेयी सरकारच्या काळात त्यांना लाल दिव्याची गाडी दिली होती. तेव्हा ते तसे फडणवीस विरोधी व्यक्तिशः असं मला वाटत नाही कोणी. ते लोक आंदोलनं करतात, जो कोण सत्ता स्थानी असेल त्याचा विरोध करतात. त्यांचं आंदोलन हे पूर्णपणे त्यांच्या ऑडियन्सच्या म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचं आहे. बच्चू कडू फक्त शेतकऱ्यांचे नेते नाहीत. ते काही वेगळ्या कारणांसाठी त्याच्यात आहेत. पण त्यांची ती ताकद आहे लोकांना एकत्र आणण्याची आणि त्यातनं सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी त्यांची ताकद दाखवली. त्याच्या मागे कोणाही चर्चा चालू राहणार. ती ताकद असल्यामुळेच त्यांनी केलं. जसं महाशक्ती मागे होती म्हणून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यामुळेच ते आता सरकारमध्ये आहेत. हे चालू राहतं कारण सत्तेमधले शह चालू राहणार आणि ते आपण लोकांना समजावून सांगायला हवेत वेळोवेळी. निश्चितपणे तो मोर्चा संपला काल. आपण आज 31 तारखेला चर्चा करतोय आहे. उद्या आहे 1 तारीख म्हणजे 1 नोव्हेंबर आहे आणि 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये एक नवीन मोर्चा निघणार आहे. तो महाविकास आघाडी अधिक मनसे अशा पद्धतीचा मोर्चा निघणार आहे आणि त्याची पण चर्चा आपल्याला करायला हवी. मतदार याद्यांमधला घोळ हा लोकांसमोर यावा म्हणून याला मोर्चाला नाव दिलेलं आहे त्यांनी. तो जो मोर्चा आहे तो जागता मोर्चा असं किंवा त्याला सत्याचा मोर्चा असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. आपण दिलेलं त्यांनी दिलेलं आहे. तर ते नाव देत असताना अशा पद्धतीचा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचं वैशिष्ट्य काय, लोकांना त्रास होऊ नये म्हणून तो दुपारी 1 ते 4 याच वेळात काढण्यात येणार आहे असं काल पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं. दुसरं वैशिष्ट्य असं की काँग्रेसचा एकही महत्वाचा म्हणजे मोठा नेता म्हणजे प्रदेशाध्यक्ष सपकाळ असतील किंवा मुंबईचे अध्यक्ष वर्षा गायकवाड असतील हे बैठकीला उपस्थित नव्हते. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ह्या सगळ्या मोर्चामध्ये मनसे आता सामील असणार आहे. ही वेगळी गोष्ट आहे कारण महाविकास आघाडीमध्ये आपण मनसे सामील नव्हती. तर हे सगळं होत असताना अशी काही वैशिष्ट्य घेऊन हा मोर्चा उद्या निघणार आहे. या मोर्चानी एकदा तर त्यांची मागणी अशी होती की मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय आम्ही निवडणुका घेऊच देणार नाही. दुसऱ्या बाजूला ते आता हा सत्याचा मोर्चा काढता आहेत. म्हणजे कुठंतरी ते निवडणुकीसाठी तयार झालेत म्हणजे आहे त्या यादीमध्ये तयार झालेत असं वाटतं तुम्हाला की कसं काय? 2 गोष्टी अशा आहेत की राज ठाकरे हे अधिकृतपणे युपीएचा भाग नाहीत. किंवा महाविकास आघाडीचा भाग नाहीत अधिकृतपणे आतापर्यंत. कारण त्यांना घ्यावं की नाही याच्यावर मतमतांतर आहेत. जसं हर्षवर्धन सपकाळांनीच मत व्यक्त केलं होतं नवीन भिडू नको. वर्षा गायकवाडांनी अप्रत्यक्षपणे मागच्या वेळेला आपण चर्चा केली म्हटलं होतं की जे कायदा हातात घेतात त्यांच्याविषयी आम्हाला रिझर्वेशन आहे. आणि हे सगळं असताना कुठेतरी केंद्रीय नेतृत्व जे आहे ते ओपनली राज ठाकरेंच्या बाजूला उभं राहिलंय काँग्रेस असं दिसण्याच्या विरोधात असेल. त्याचं कारण आता बिहारच्या निवडणुका आहेत आणि बिहारच्या निवडणुकीत बिहारी मुलांना सतत प्रत्येक भाषणामध्ये उत्तर भारतीय लोंढ्यांच्या विरुद्ध बोलणारे राज ठाकरे हे काँग्रेसला परवडणार नाही. बिहारचं वोटिंग झालं आता नोव्हेंबरच्या फर्स्ट सेकंड वीक मधलं आणि निकाल आले 14ला की वोटिंग झाल्यानंतर बघा काँग्रेस सरळ म्हणते की राज ठाकरे आम्हाला चालतील कारण ते स्थानिक स्वराज्य संस्थांचं टार्गेट आहे. आता उद्याचा जो मोर्चा आहे तो मतदार याद्यांमधले घोळ किंवा निवडणूक आयोगाने ती सगळी प्रक्रिया निर्दोष करावी ह्या मागणीसाठी आहे. आता सत्याचा म्हणजे काय, समजा राज ठाकरेंनी सुद्धा काल ते लाव रे तो व्हिडिओ केलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय दाखवलं की 140 लोक एका पत्त्यावर आहेत. त्यांनी जे मतदान यंत्राचं जे प्रात्यक्षिक दाखवलं ते मला काही तार्किकदृष्ट्या तितकंसं खूप लॉजिकली पटणार काय असं वाटलं नाही. त्याचं कारण असं ती काळी काच लावली, त्याच्यात उजेड होता. मग ते आतलं जे आहे, जो माणूस यंत्र दाबतो ते सफरचंद, केळं वगैरे त्यांनी दाखवलं. तर दाबल्यावर आधी त्याचं मत दिसतं आणि माझं वेगळं असेल तर मी तिथेच आक्षेप घेऊ शकतो. तर थोडंसं त्याच्यात मला कालही फ्लॉ वाटलं. मी तिथे नव्हतो, परंतु जे काही टीव्हीवरनं मी पाहिलं त्याच्यात मला ते काही फार निर्दोष प्रेझेंटेशन वाटलं नाही. मला माहित नाही राज ठाकरे कसे कन्व्हिन्स झाले असतील त्या प्रात्यक्षिकाला. पण थोडी गडबड वाटली कालच्या त्यांच्या प्रात्यक्षिकात आणि ते पुन्हा पुन्हा सांगत होते हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन निवडणूक आयोगाचं नाहीये तर आम्ही तयार केलेलं आहे आणि यात प्रोग्राम केलाय तशी मतं बदलतात. तर निवडणूक आयोगही प्रोग्राम करू शकतं. हे बघा निवडणूक आयोग मतदानाची यंत्र जी देतं ती लाखोच्या हजारोच्या संख्येने असतात आणि प्रत्येक मशीन स्वतंत्र असते, एकमेकाला जोडलेली नसतात. एका मशीनचं प्रोग्रामिंग केलं तर 50, 100, 1000, 1500 मतांचा विषय येईल. त्यामुळे असं जिथे काँग्रेसला मतं पडतात तिथं प्रोग्रामिंग करून प्रत्येक माणसाला दाबल्यावर बघता येतं स्लिप कमळाची आहे का हाताची आहे का नांगरधारी आहे का आणखी काय कंदील आहे आणि सूर्य आहे
त्यामुळे असं होणार नाही. त्या मतदाराला जागरूक करणं हे तुमचं काम आहे पक्ष म्हणून. मतचोरी होणार नाही ही दक्षता तुम्ही घ्यायची आहे. आणि तुम्ही दक्ष असून उपयोग नाही. 200-200 दिले की सभेला गर्दी होते, अशी करणारे जे लोक आहेत, त्यांना ही सगळी सवय आहे. आजकाल कुठल्याच पक्षाच्या सभांना गर्दी होत नाही. पण जो मतदार मत देतो त्यांनी जागरूकपणे दाबून पाहिलं आपलं काय स्लिप येते तो प्रश्न येणार नाही. त्यामुळे त्या मतदारांनी दक्ष राहायचा हा विचार आहे आणि मतदार राजा म्हणतो आपण त्याला. तो जागरूक नसेल राजा तर काय होईल? तेव्हा राजा जागरूक नसेल तर अशी आंधळी सरकार येतील. म्हणून कालच्या प्रेझेंटेशन मधला काही भाग मला तार्किकदृष्ट्याही पटलेला नाही. तरी देखील उद्याचा जो मोर्चा आहे तो लोकांना जागा करण्याचा आहे. आता काही लाख लोक येतील म्हणतात. तर ह्या पक्षांची ताकद आहेच एवढी. काही हजार, काही लाख लोक येतील. 1 ते 4 मोर्चा केलाय आणि तो अगदी छोट्या जागी फॅशन स्ट्रीट पासून आझाद मैदानापर्यंत आहे. म्हणजे जेमतेम एक चौक जाणार आहे. त्यामुळे मोर्चाचं इतकं निवेदन देतील, सगळं करतील. पण मूळ गोष्ट अशी आहे की हा इतका तांत्रिक विषय आहे की तुम्ही म्हणालात तसं ते निवडणुकीला तयार झाले समजायचं का? तर त्यांना निवडणुकीला तयार व्हावंच लागेल. त्याचं कारण असं की मतदार याद्या निर्दोष करत राहणं ही सातत्याची निरंतर प्रक्रिया आहे. कुणीही असं सांगू शकत नाही की एक्स या दिवशी सदोष नसेल. सगळी मतदार यादी अख्ख्या देशाची किंवा एखाद्या विवक्षित जागाची. हे खूप अवघड काम आहे कारण त्याच्यात सतत बदल होत राहतात. आम्ही कुणी फ्लॅट घेतो आणि आपला पत्ता बदलतो. मग तो आधीचा पत्ता राहिला म्हणजे सदोष झाली का? तर हे जे अनोमॅलीज किंवा विसंगती दाखवतात ते या स्वरूपात आहेत. एखादी व्यक्ती मरण पावली, मग ती आहे का यादीत? आहे. मग तिच्या नावावर कोणीतरी केलं. पोलिंग एजंट असतात प्रत्येक खोलीमध्ये. त्याला आपल्या भागातले लोक माहिती असतात. हा माणूस अ, वारलेला आहे त्याला माहिती असतं. म्हणजे मृत झालेला आहे. त्याला कसं करू देताय तुम्ही? आधी बघता तुम्ही, नाव पुकारता. तोच विषय त्यामुळे आदित्य ठाकरेंचा पोलिंग आहे. एजंट आदित्य ठाकरे म्हणतात की आता 19,000 नावं बोगस निघाली. त्याच विधानसभा मतदारसंघातून 1 वर्षापूर्वी त्यांनीच निवडणूक लढवलेली आहे. नाही, नाही. त्यावेळेलाही त्यांना नावं सापडली नाही का? असा प्रश्न त्यांचे पण निर्माण पोलिंग होतो ना. एजंट काय करत होते असा प्रश्न येतो. पोलिंग एजंट याचा अर्थ ज्या मतदान केंद्रात आपण जातात ती शाळा किंवा काहीतरी असतं तिथे एक खोली असते. तुमची यादी असते तिथे. काय 200-500 नावं असतील. त्या तुमच्या पक्षाचा जो पोलिंग एजंट असतो तो वर्षानुवर्ष हे काम करत असतो. त्याला यादीतली माणसं घरानिशी, नावानिशी माहिती असतात, वयानिशी माहिती असतात. आणि तो माणूस आला की बघतो अरे हा हाच आहे हा. हा शैलेंद्र परांजपे, हा मिलिंद लिमये आहे, हा बघतो तो. आणि मग टिक करतो. जर एखादा अनोळखी किंवा मृत पावलेल्या माणसाच्या नावाने पुढे आला तर तो तिथेच आक्षेप घेऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे ज्या प्रमाणात सांगतात त्या प्रमाणात आणि घोळ आहेत का? आहेत. मतदार यादीत घोळ असतील. वेळोवेळी ते होतात. ते घोळ झाल्यानंतर त्या घोळाच्या परिणामस्वरूप निकाल बदलले. असं काही दाखवता येतंय का? हा एक भाग. दुसरा भाग असा हे घोळ किती आणि एकूण मतदार संख्या किती याचं प्रमाण जर पाहिलं तर ही प्रक्रिया निरंतरपणे करावी लागणार आहे. तर मोर्चा जरी काढला तरी सुद्धा निवडणूक होणार आहे आणि यंदा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. हे तयार आहेत की नाही कळेल आपल्याला आणि त्यांना यावंच लागेल. अन्यथा काय होईल? वॉकओव्हर दिल्यासारखं होईल, बाय दिल्यासारखं होईल भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला. ते करणार नाही. तर निवडणुकीत नक्की येतील असं मला वाटतं. निश्चितपणे. थोडंसं आपण पुढे जाऊया. निवडणुका जसजशा जवळ येतात तसतसं जागा वाटपाचा जो विषय येतो, मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा विषय येतो. काँग्रेसने आधीच नकार घंटा वाजवलेली आहे. त्याबरोबर आता शरद पवारांच्या एका गटाने देखील मनसे आपल्यासोबत नको अशा पद्धतीची भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. वास्तविक शरद पवारांची मुंबईमधली किंवा इतर ठिकाणची जी ताकद पाहिली आपण, म्हणजे एकंदरीतच पक्षाची ताकद, त्यात पुन्हा मुंबईची ताकद, हे लक्षात घेता त्यांचा विरोध कितपत स्वीकारला जाईल? त्यांचा विरोध स्वीकारण्याचा मुद्दा नसून हा थोडंसं बार्गेनिंगचा किंवा मसल फ्लेक्सिंगचा हा विषय असं मला वाटतं. कारण जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला राज ठाकरे नको असते तर शरद पवारच विधान करतील. ते असं कोणाला करायला सांगणार नाही. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष करतील. मुंबईचे अध्यक्ष शशिकांत शिंदे करतील. आता प्रदेशाध्यक्ष ते आहेत. शशिकांत शिंदे करतील. तर असं न होता कुणीतरी करतं याचा अर्थ काय? ते स्टेथोस्कोप सारखं गॉश करतायत की राज ठाकरेंच्या विरोधात बोलून आपला काय फायदा होऊ शकतोय का किंवा काय प्रतिक्रिया येतात त्यातनं पुढची पावलं दिसतील. पण जी मागच्या वेळेला निवडणूक आयुक्तांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना भेटले जेव्हा सर्वपक्षीय हे लोक, त्यावेळेला जी मीटिंग झाली त्याच्यात आणि त्यांच्या इंटरनल मीटिंगमध्ये राज ठाकरेंनी कुठल्या तरी मीटिंगमध्ये असं झालं की आपण जे म्हणतो व्हीव्हीपॅट नको, हे नको, त्यांनी बॅलेटवर घ्यावेत आणि बॅलेटवर नाही घेतल्या तर आपण बॉयकॉट करून देऊ असं विधान केलं. त्यांनी राष्ट्रवादीतले अनेक ज्येष्ठ नेते स्टन झाले होते, म्हणजे चकित झाले होते की अरे बाबा मागणी करणं ठीक आहे बॅलेटवर करा, पण नाही घेतली सरकारने किंवा इलेक्शन कमिशननी तर बॉयकॉट करू. इलेक्शन बॉयकॉट करायच्या वॉकआउट देणार काय? निवडणूक हरल्यासारखंच आहे. निवडणुका थोड्याच थांबणार आहेत बॉयकॉट करून.
त्यामुळे ही त्यांची भूमिका त्यांना आश्चर्यचकित करून गेली राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांना. आणि त्याचं पर्यवसान कुठेतरी हे झालेलं असावं. एकीकडे राजकीय सोयीचा भाग, दुसरीकडे राज ठाकरे आल्यानंतर मुंबईच्या जागा वाटपात त्यांना काही शेअर कमी होऊ शकतो. शिवसेनेबरोबर ते राहिले फक्त आणि काँग्रेस राहिले तर 4 जागा जास्ती मिळू शकतात. हा एक स्वार्थ असेल. त्यामुळे मुंबईत राज ठाकरेंना घ्यावंच लागेल उद्धव ठाकरेंना बरोबर, हे स्पष्ट आहे. त्यामुळे इतर ठिकाणी वाटेकरी वाढू नये. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला राज ठाकरे आले तर चांगलं आहे, कारण ग्रामीण भागामध्ये जिथे शिवसेना आहे, उद्धव ठाकरे आहेत, तिथे राज ठाकरे आला तर 4 जागा त्यांच्याच कमी होणार. ते काही राष्ट्रवादीच्या कोट्याच्या देणार नाहीये. पण हे त्यांनी एक गिमिक सारखं आता वापरलंय. थोडंसं दबाव तंत्रासारखं म्हणून राज ठाकरेंच्या विरुद्ध आवाज दिलाय. काँग्रेसची भूमिका ती आहे, कारण बिहारची निवडणूक आहे. बिहारची निवडणूक झाल्यावर ते राज ठाकरेंना दोघेही सामावून घेतील असं माझं स्पष्ट मत आहे. निश्चितपणे. आपण आता शेवटच्या मुद्द्यावरती येऊया. जसजशा निवडणुका जवळ यायला लागलेल्या आहेत, तसतसं प्राणी संग्रहालय जागा व्हायला लागलेलं आहे. कोणी अॅनाकोंडा होतोय, कोणी अजगर होतोय, कोणी कोबरा होतोय. याच्याबरोबर आणखी एक नवीन व्यक्तिविशेषण पण तयार होत आहेत. कोणी पप्पू होतोय तर कोणी चोमू होतोय. ही सगळी गोष्टी पाहिली म्हणजे अमित शहाचा मुंबई दौरा झाला, त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला कुबड्यांची आता गरज नाही आणि आम्ही आता स्वतंत्रपणे लढू, तेवढं ताकदवर भाजपा झालेला आहे असं एक विधान केलं. त्याच वेळेला निर्धार मेळावा सुरू होता उद्धव ठाकरेंचा. त्याच्यामध्ये त्यांनी हा एक अॅनाकोंडा आलाय मुंबई गिळायला, मग मोदी आणि अमित शहा यांच्यावरती त्यांनी थेट नाव घेऊन त्यांना अॅनाकोंडा म्हटलं. त्याला उत्तर म्हणून बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना अजगर म्हटलं, तर आशिष शेलारांनी त्यांना कोबरा म्हटलं. म्हणजे हे सगळी उपमा ज्या आहेत या सुरू असताना दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरेंनी त्या निर्धार मेळाव्यामध्ये जे काय प्रेझेंटेशन केलं होतं मतदार यादीबद्दल, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल विधान करताना म्हणाले की त्यांनी महाराष्ट्राचा पप्पू होऊ नये. हे एका बाजूला हे मुख्यमंत्र्यांनी विधान केल्यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले की मुख्यमंत्री स्वतः चोर मतदार म्हणून निवडून आलेले आहेत, म्हणून ते चोर मुख्यमंत्री आहेत, म्हणजे ते चोमू आहेत. आता हे सगळं बघून आपली करमणूक व्हायची का राजकीय स्तर खाली होण्याची ही निदर्शनं आहेत, किंवा आणखीन काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे? हे बघा, तुम्ही जे सगळे शब्दप्रयोग म्हणजे तुम्ही उद्धृत केले लोकांना, म्हणजे हर्षवर्धन सपकाळ चोमू म्हणले, चोर मुख्यमंत्री, किंवा कोबरा आशिष शेलार म्हणले, किंवा पप्पू होऊ नको असं म्हणाले आदित्य ठाकरेंना फडणवीस, किंवा अजगर अनाकोंडा, हे जे काही आहे ना, हे बघा मराठी भाषेमध्ये म्हणजे संत ज्ञानेश्वर सगळ्यात मोठे या सगळ्या विषयात, कारण त्यांनी वापरलेल्या प्रतिमा किंवा उपमा ज्या आहेत त्या इतक्या अप्रतिम आहेत की म्हणजे पटकन मुद्दा पटावा म्हणून आपण एखादं उदाहरण देतो किंवा उपमा अलंकार वापरतो. आता ही सगळी राजकारणी मंडळी जी आहेत ना, तर अलीकडे अभ्यासाचा अभाव असल्यामुळे किंवा अभ्यास करण्याची पद्धत कमी झाल्यामुळे बोलून ठोकून देतो जैसा तो वगैरे, तोंडाला येईल ते बोलतात आणि मग त्यातनं पंचायत पण होऊ शकते. तसं आज आता अमित शहाच्या बद्दल अनाकोंडा म्हणणं, मग त्यांना यांनी अजगर म्हणणं, तू मुंबई गिळले, अमुक गिळले, तमुक गिळले, तमुक गिळले. अडचण अशी आहे की उदाहरणं जी आहेत ना ती द्यायला हरकत नाही, पण ती आपल्या ऑडियन्सला म्हणजे आपल्या मतदाराला आणि एकूण लोकांना पटतात का? म्हणजे मी नेहमी सांगतो की त्या त्या पक्षाचे निष्ठावंत मतदार त्या त्या पक्षाला मतदान करतात. मग निवडणुका मधले उलटफेर होतात, निकाल फिरतात, ते कशामुळे? तो फ्लोटिंग वोट्समुळे. ती एक 10% आहेत असं मानलं तर त्यातल्या लोकांना तुम्ही अट्रॅक्ट करू शकताय का? म्हणजे शिंदेच्या भाषणाने उद्धव ठाकरेंच्याकडचे कोणी अट्रॅक्ट होतील का? तितकं प्रभावी तुम्ही बोलताय का? म्हणजे खूप तयारी करून बोलायला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी शिंदे असं म्हणालो, पण ते उद्धव ठाकरेंनाही लागू आहे, फडणवीसांनाही लागू आहे, पवारांना, सगळ्यांना लागू आहे. त्यामुळे ह्या एका भाषणाने काही मतं फिरतात असं नाही आहे. पण ते भाषणं लोकप्रिय होतात, पेपरांमध्ये छापून येतात, आपण करतोय त्याची चर्चा होते, टीव्हीवर वारंवार दाखवलं जातं आणि त्याचाही काही प्रमाणात परिणाम असतो, म्हणून ती दिली जातात. आता अशी उदाहरणं जी आहेत, आज निवडणुका अजून लागलेल्या नाहीत, म्हणजे आचारसंहिता यायची आहे. प्रत्यक्ष प्रचार हल्ली होतो तो 8 दिवसाचा होतो शेवटच्या. पण त्यावेळेला हे इतकं गरळ ओकल्यासारखं बोलतील लोक, कारण आता फक्त एवढंच बोलतायत. जसं महेश कोठारेंनी काहीतरी विधान केलं मोदींच्या बाजूने, तर त्यांना डायरेक्ट तात्या विंचूच म्हणजे चावला तुला म्हणून आता. तर ते इतकी कॉन्ट्रोवर्सी होतीये की आपण काय झालंय, एक फार छान ऑब्झर्वेशन एक जुने क्रिकेटपटू आहेत पुण्यातले त्यांनी केलंय, विनायक द्रविड नावाचे, की हल्ली कुठल्या क्रिकेटच्या मॅचमध्ये सेंचुरी मारली कोणी, तर प्रेक्षक करतात अभिनंदन, पण मैदानातले खेळाडू क्षेत्ररक्षणाच्या बाजूचे करताना दिसत नाहीत. हे काही चांगलं नाही, कारण क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे. तसं राजकारणामध्ये पूर्वी मतभेद असले तरी मनभेद नव्हते, हा जो अगदी गुळगुळीत झालेला शब्दप्रयोग वापरतात, तसं पूर्वी राजकीय वैमनस्य
म्हणजे आधी वैमनस्य नसायचं, राजकीय विचारधारांची लढाई होती. मग त्याचं राजकीय वैमनस्यात रूपांतर झालं. आता ते व्यक्तिगत वैमनस्यात झालं आणि एकमेकाचे वैरी असल्यासारखे हे लोक एकमेकांविषयी बोलायला लागले. म्हणजे काही लोकांचं वैर थोडं कमी आहे, काही लोकांचं जास्त आहे, पण वैर आहे ही अडचण आहे. म्हणजे त्यामुळे आता हे एकमेकांची वैरी व्हायला लागलेत का? आणि मग तसं जर असेल त्याचं दुसरं कारण स्टेक्स खूप मोठे आहेत. मुंबई पालिका जिंकायची आहे. तर आता हे लोक जे बरळतील किंवा बोलतील ते इतकं टोकाचं असेल की आत्ता फक्त अॅनाकोंडा, अजगर, कोब्रा म्हणजे नाग, चोमू आणि पप्पू या पातळीवर आहे. त्याला काही विशेषणं लागतील, आणखीन काही वेगळी. म्हणजे ही आहेत ती एस्टॅब्लिश्ड विशेषणं प्राण्यांची आहेत. म्हणजे अख्खं झू येईल. त्याच्यानंतर अख्खं अंडरवर्ल्ड मधले शब्द येतील, भाई येतील, नाना येतील, काका येतील, अण्णा येतील आणि त्याच्याबरोबर विशेषणं लागतील, की इतकी भयंकर लागतील. मग उर्दूतली येतील, हिंदीतली येतील, मराठीतली येतील. म्हणजे अब्युझिव्ह म्हणजे शिवीगाळ करणारे शब्द हे मी आज उच्चारत नाही, पण आपल्याला ते विश्लेषणात नक्की घ्यावे लागतील, असा मला विश्वास आहे, अशी मला खात्री आहे. कारण हे लोक त्या पातळीवर उतरतात आणि ते आत्ता सुरुवात झाली आहे. लिटमस टेस्ट असते, तावरनं ताकभात म्हणतो, तसं शीतावरनं भाताची परीक्षा आहे. आज ही शीतं थोडी थोडी शिजायला लागली. कुकरची तिसरी शिट्टी झाली. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आल्या की हे बघा आम्ही म्हणालो तसं सगळी विशेषणं वापरतील आणि मला आपल्या सगळ्या पक्षांच्या विषयी आणि नेत्यांच्या विषयी ही खात्री नक्की आहे. निश्चितपणे मंडळी, परांजपेंनी व्यक्त केलेली जी खात्री आहे, जो विश्वास आहे, हा किती घातक होत चाललेला आहे हे तुम्हाला आणि आम्हाला लक्षात यायला हळूहळू सुरुवात झाली असेल किंवा ते एव्हाना आपल्या लक्षात आलंही असेल. राजकीय पक्षाची नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी दुसऱ्याबद्दल विरोधी नेत्याबद्दल किंवा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याबद्दल इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन जर बोलणार असतील तर याला मतदान देऊन आपण का निवडून द्यायचं असा प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला पडायला नको का? तो पडला पाहिजे. तुम्ही आम्ही सजग व्हायला पाहिजे. त्यामुळे ते जर सजग झालो तरच ही सगळ्या गोष्टी बंद होतील. अन्यथा थेट प्रसार माध्यमांच्या समोर शिवीगाळ करणारे नेते आज नेते म्हणून मिरवतात, जाहीर सभांमध्ये भाषणं करतात आणि त्याच्याबद्दल त्याला कोणीच विचारत नाही. अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. महिलांना वाटेल ते पद्धत बोलणारे, कुठचीही विशेषणं वापरणारे नेते आज आपल्यासमोर शेकी मिरवतात, उजळ माथ्याने फिरतात. ही देखील परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे आपण सगळं सहन करतोय. मंडळी, हे आपण सहन करायचं का नाही करायचं हे तुमच्या आणि आमच्या हातामध्ये आहे. आपण हे ठरवावं. निश्चितपणे येणारी निवडणूक आपल्यासमोर काय काय वाढून ठेवणार आहे आपल्याला माहिती नाही. निवडणूक जसजशी पुढे जाईल तसतशी त्याच्यावरती अर्थात भावनावश न होता आपण तितक्याच तटस्थपणे चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ज्या काय आपण सगळी जी चर्चा केली ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ते आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन आम्हाला निश्चितपणे सांगा. आमचा व्हिडिओ लाईक करा, तो शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.